आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। माझं नाव ॲडव्होकेट सुमित रत्नाकर कुमावत। मी येणाऱ्या वकील संघाच्या 2026-27 निवडणुकीमध्ये सदस्य या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। माझा सदस्य क्रमांक सिरियल नंबर हा 30 आहे। 30 पदासाठी माझा नंबर आलेला आहे, सदस्य नंबर। वकील संघाचे जे काय प्रलंबित अडचणी आहेत, मुख्यतः पार्किंगचा खूप गंभीर विषय जो की बरेच वर्षापासून मार्ग लागत नाही। त्याचबरोबर आत्ताच आमचे सिनियर वकिलांनी सांगितलं की तात्काळ सुविधा ज्या वकिलांना मिळायला पाहिजे होता, जसं हार्ट अटॅक असेल, हृदयविकाराच्या संदर्भात काय आले, तर ॲम्ब्युलन्सची सुविधा होणं ही अत्यंत गरजेची विषय आहे। त्याचबरोबर सुसज्ज अशी लायब्ररी पाहिजे आणि नवीन जे पासआउट झालेले वकील असतात त्यांच्यासाठी एक त्यांना चालना मिळण्यासाठी किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी तो तसा एक काहीतरी आपल्याला करता येईल का, यासाठी पण एक तरुण उमेदवार म्हणून मी नक्कीच वकील संघाच्या हितासाठी ते कार्य करणार आहे। माझं नाव ॲडव्होकेट सुमित रत्नाकर कुमार, माझा सदस्य क्रमांक 30 आहे। मी ॲडव्होकेट माणिक लक्ष्मण वानखडे, 2026 ते 2027 औरंगाबाद जिल्हा वकील संघाची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये एक अध्यक्ष असतो, एक सचिव असतो, एक उपसचिव आणि एक महिलामधून एक उपाध्यक्ष महिलाचे राखीव पद ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत एकूण 11 उमेदवार म्हणजे सदस्य म्हणून असतात। यावेळेस आमच्याकडे 3 पद हे जॉईंट सेक्रेटरीसाठी उभे राहिलेले आहेत, 3 उमेदवार, आणि सेक्रेटरी सुद्धा 3 उमेदवार उभे राहिलेले आहेत। त्याचबरोबर मी प्रत्यक्ष कोण्या उमेदवाराचं नाव घेणार नाही आहे। अध्यक्ष पदाकरता सुद्धा 3 उमेदवार निवडण्यासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत। तसेच टोटल 23 उमेदवार हे सदस्य या पदाकरता उभे राहिलेले आहेत। पण बऱ्याचशा लोकांचा कल आहे की नवीन तरुण तडफदार पिढीला वैचारिक वारसा घेऊन नवीन मुलांना किंवा नवीन जे तरुण लेडीज ॲडव्होकेट आहेत आणि तरुण जे जेंट्स ॲडव्होकेट आहेत त्यांना निवडून आणण्याचा सर्वांचा पायंडा रचलेला आहे। तर ही निवडणूक शांततेपूर्वक होईल आणि सर्वांना चांगलं यश हो ही शुभेच्छा देतोय। आमच्या वकील संघामध्ये समस्या सर्वात महत्वाची म्हणजे एक लायब्ररीची आहे, माझ्या माहितीनुसार एक पार्किंगची आहे। त्याचबरोबर जी एक बाहेर गावून येणारे जे वकील साहेब असतात, जसं आपण जर नागपूरच्या हायकोर्टामध्ये जर गेलात किंवा नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जर गेलात, तिथल्या बारमध्ये नवीन आलेल्या बाहेर गावून आलेल्या वकिलांकरता एक स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यांना त्यांचे टेबल वगैरे ठेवलेले आहेत। ही आणखी त्याचबरोबर 2-4 गोष्टी इथं होणे अत्यंत महत्वाचे आहेत। पार्किंगचा प्रश्न आणि वेळेवर जर काही एखाद्या व्यक्तीला, वकिलांना किंवा पक्षकारांना जर वेळेवर हृदयविकाराचा झटका आला किंवा काही अचानक त्याची शारीरिक प्रकृती बिघडली, त्यावेळेला त्याला तातडीनं ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही आहे। इथं ॲम्ब्युलन्स उपलब्ध होणे महत्वाची गोष्ट आहे। लायब्ररी, सुसज्ज लायब्ररी होणे महत्वाची गोष्ट आहे। पार्किंगचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न सुटला गेला पाहिजेत। आणि त्याचबरोबर जे नवीन वकील लोक आहेत त्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळावी, त्याकरता नवीन शिबिर किंवा सेमिनार घेऊन किंवा लेक्चरची सिरीज आयोजित केल्या गेली पाहिजेत। ह्या महत्वाच्या भूमिका मी आपल्याला सांगितल्या। वकील मित्रांना तुम्ही काय आवाहन करता? वकील मित्रांना हे सांगणार आहे का, आमचे जे एक मित्र आहेत ते सदस्य पदाकरता उभे आहेत। ॲडव्होकेट रमेश ताडे म्हणून आहेत, बरेचसे ॲडव्होकेट रवी वाघमारे म्हणून आहेत, आणखीन जे ॲडव्होकेट मोदी मॅडम म्हणून आहे ते सदस्य पदाकरता आहेत। जे आहे तरुण फळी आहे, या तरुण फळीनं जोमानं राहून एकजुटीनं काम करून या बारला काहीतरी योगदान द्यावं आणि या बारचा विकास करावा हीच अपेक्षा बाळगतो। काय नाव तुमचं? माझं नाव ॲडव्होकेट माणिक लक्ष्मण वानखडे। गेली 20 वर्षापासून मी जिल्हा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय औरंगाबाद इथे वकिली करतोय। किती नंबर तुमचा निवडणुकीत? माझे जे सहकारी आहेत, माझे सहकारी त्यांचा नंबर आहे 42 आणि आमचे जे सहकारी आहेत कुमार साहेब यांचा नंबर आहे 20। मी ॲडव्होकेट ताराचंद भाऊलाल राठोड उपाध्यक्ष पदासाठी उभा असून मी जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर 2026-27 या निवडणुकीत उपाध्यक्ष या पदासाठी उभा आहेत। तरी मला सर्व वकील बांधवांसाठी वेगळं इच्छितो की दिवसेंदिवस वकिलांची संख्या वाढत चाललेली आहे आणि बेकारी वाढत आहेत। सध्या तरी ज्युनियरशिपमध्ये वकिलांसाठी काही सुविधा नाही आहे।
बाहेरून भरपूर वकील बांधव कोणी कोणी खेडेगावातून वस्तीतून शिकून स्वतःचं प्रोग्रेस करण्यासाठी शहरी भागात येण्यासाठी आणि स्वतंत्र आणि सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारे व्यवसायासाठी पार्टिसिपेट होण्यासाठी येत असून, परंतु दिवसेंदिवस कोरोना काळाचं जर बघितलं गेलंय तर कोरोना काळापासून वकिलांचे व्यवसायात खूप मोठा परिणाम आहेत. त्यामध्ये बरेच सिनियर व ज्युनियर बांधव एक्सपायर झालेले आहेत. तरी सुद्धा दिवसेंदिवस बेकारी वाढण्यासाठी वकिलांसाठी जे प्रोटेक्शन ऍक्ट काढलेला आहे त्यामध्ये कुठंतरी ज्युनियरना 2-5 हजार रुपये पर मंथली 2-3 वर्षासाठी हवे असून, किंवा जे संख्या वकिलांसाठी जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर यामध्ये बरोच बांधवांना आता आम्ही रजिस्टर वकील आहोत बारमध्ये DBA मध्ये, परंतु आम्हाला बसण्यासाठी कुठे जागा नाहीत. आता मध्यंतरी कार्यक्रम झालेले सुप्रीम कोर्टाचे जज पण आलेले होते, पर्सन वराळे साहेब यांनी यांच्या ज्या दिवशी कार्यक्रम झाला त्यामध्ये आमचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष यांनी घोषित केलेले की जे बांधवांना बसायला जागा नाहीत त्यांनी लीगल एडच्या बाजूला जे मी ॲडव्होकेट रामेश्वर धाडे, राहणार नायगावान, तालुका फुलंब्री. मी सध्या सदस्य पदासाठी उभा आहे. या इथून पुढे जी निवडणूक होणार आहे त्याच्यासाठी मी वकिलांसाठी पार्किंगचा जो इश्यू आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. सध्या पार्किंग जी आहे खूप अपुरी आहे, कारण जी आतापर्यंत जे काही काम पार्किंग होती याचा विचार केला तर ही खूप जुनं बांधकाम आहे. त्याच्यामुळं इथून पुढे जे काही पार्किंग समस्या आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे सुधारण्याचा प्रयत्न करेन. निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे वकिलांचे मूलभूत प्रश्न जे आहेत, पिण्याचं पाणी आहे, कॅन्टीन झालं, जेवणाची व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था आहे, याच्यावरती मी विचार करतो. ज्युनियर वकिलांना बसण्यासाठी सध्याचे जे आहेत आपल्या बिल्डिंगमध्ये म्हणजे 3 मजली बिल्डिंग सँक्शन झालेली आहे, त्याच्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. वकील मित्रांना हेच आवाहन करणार की मला नमस्कार, मी रवी भाऊसाहेब हिवराळे, उपाध्यक्ष या पदासाठी आपल्या माननीय जिल्हा व सत्र न्यायालय 2026-27 वकिलांच्या संघटनेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वकिलांच्या सिक्युरिटीचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत. वकिलांना मारहाण होणे, वकिलांवर खोटे गुन्हे दाखल होणे, वकिलांवर पोलिसांकडून त्रास होणे इत्यादी प्रकरणांमध्ये जे संघटन पाहिजे किंवा जसं प्रतिनिधित्व पाहिजे तसं प्रतिनिधित्व आतापर्यंत मिळालेलं नाही. कोणताही संघटना मागे ज्या निवडून गेल्या त्या कधी वकिलांच्या सिक्युरिटीसाठी किंवा त्यांना बंदुकीचं परवानगी मिळावी याकरिता किंवा त्यांनी सेफ्टी गन्स, एअर गन्स वापराव्या याकरिता कधी प्रचार प्रसार केलेला नसून यावर्षी होऊ घातलेल्या इलेक्शन्समध्ये मी उपाध्यक्ष पदासाठी रवी हिवराळे सायटेशन ग्रुप निवडणूक लढवत असून सर्वप्रथम प्राधान्य वकिलांच्या सेफ्टीसाठी राहणार, त्यानंतर आरोग्याच्या वेगवेगळ्या स्कीम्स त्यासाठी राहणार, इन्शुरन्स, वकील यांचे अनावधाने निधन झाले तर नंतर परिवाराचे काय, तर त्यासाठी वकिलांमार्फत होणारा फंड तो त्यांना मिळावा, अशा विविध पायाभूत सुविधा आणि वकिलांच्या सेफ्टीसाठी मी या ठिकाणी आज इलेक्शनसाठी उभा आहे. ज्युनियर वकिलांसाठी इथं बसायला जागा नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, त्यांना केसेस मिळत नाही, जागाच नाही बसण्यासाठी. एक जे बिल्डिंग आहे, एक बिल्डिंग सँक्शन होत आहे की त्यामध्ये फक्त जे रजिस्टर्ड नोंदणीकृत वकील आहेत त्यांच्यासाठी टेबल्स, चेअर आणि फॅन अशी सुविधा होण्याच्या आम्ही मार्गावर आहोत. तर त्याचा पाठपुरावा करणे शासनाकडे, केंद्र शासनाकडे आणि ज्युडिशियरीकडे. तर त्या अनुषंगाने अशीच एक भव्य दिव्य इमारत उभे राहणार जेणेकरून फक्त ते वकिलांना बसण्यासाठी आणि त्यांचे क्लायंट्स वगैरे काय असतात ते एंटरटेन होण्यासाठी त्या बिल्डिंगसाठी आम्ही लढत आहोत. पाण्याची व्यवस्था तुम्ही केव्हा करणार?
पाण्याची व्यवस्था केव्हा केली? पाण्याची व्यवस्था अर्धी झालेली आहे. इथे पाण्याचे वॉटर प्युरिफायर बसवलेलं आहे, पण ती थोडी सध्या अपुरी आहे. तर दुसरा एक प्लांट तयार करण्याचा आम्ही तयारीत आहोत. आणि जी कॅन्टीन आहे तिथे मोफत वकिलांना पाण्याची जार वॉटरची सुविधा करून देणार आहोत. अशा वकील मित्रांना काय आवाहन करणार? वकील मित्रांना आवाहन काय करणार? वकील मित्रांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही स्वतः विद्वान आहात. इथले 5,000 वकील जे आहेत नोंदणीकृत, दे आर हायली एज्युकेटेड अँड ब्रिलियंट पर्सन. तर विद्वान वकिलांनी तुमचा नेता, तुमचा लीडर हा तुमच्यापेक्षा विद्वान निवडावा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदावर उभे असणाऱ्यांना नॉलेज असावं, इंग्रजी भाषेचं उत्तम ज्ञान असावं, बोलण्याची कला अवगत असावी, जेणेकरून हायकोर्ट जस्टिस किंवा सुप्रीम कोर्ट जस्टिस किंवा जोही पाहून आपल्याकडे येईल तर त्यांच्याशी व्यवस्थित हस्तांदोलन करून, कम्युनिकेशन करून आपल्या बारला जी सुविधा पाहिजे ती कशी मिळवावी यासाठी त्यांची बोलण्याची कलाही पारंगत असावी आणि ते तसे तेवढे विद्वानी असावे. काय नाव? माझं नाव रवी भाऊसाहेब हिवराळे. उपाध्यक्ष पदासाठी मी उभा आहे. मी वकिलांचा सायटेशन्स ग्रुप चालवतो जजमेंटचा. त्या अनुषंगाने 1,500 वकिलांपर्यंत मी पोहोचलो. सिरियल क्रमांक माझा 6 आहे. 6 नंबरवर षटकार मारून मला विजयी करावं ही विनंती. नमस्कार, मी राजकिशोर राधेलाल कुशवाहा, जिल्हा वकील संघ 2026-27 साठी सदस्य पदासाठी निवडणूक लढवत आहे. आमच्या वकिलांच्या पण खूप साऱ्या समस्या आहे. जसं आता मागील काही महिन्यामध्ये पाहण्यात आलेले की वकिलाला कुठं पक्षकाराने मारहाण केली किंवा कुठं त्यांना त्यांचे राईट्स जे व्हायलेट होत आहे, त्याच्यासाठी आमची बार काउन्सिल जी प्रत्येक वर्षी निवडणूक असते आणि त्याच्यामध्ये आमच्या वकिलांथ्रू सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष कमिटी निवडली जाते. ती वकिलांच्या हक्कासाठी पुढे लढते आणि त्याच्यासोबतच जे आपले कार्यक्रम वगैरे असतात, सोशल, इकॉनॉमिक, ते सगळं जपले जातात. आणि आमचा संघ असं आहे की आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा संघ आहे वकील संघ. इथं 5,000 नोंदणी असलेले वकील आहे आणि त्याच्यापेक्षा मोठे पण आहे. अजून जे नवीन नवीन येतात ते एक उमेद पाहून आपल्याकडे येतात की हा संघ जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठा संघ. थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट DR गवाड पाटील. मी सदस्य या पदाकरता उभा आहे. माझा सिरियल नंबर जो आहे 23 आहे. आता हे जे बार आहे या बारमध्ये हा खूप मोठं हा संघ आहे आपल्या जे संभाजीनगरामध्ये. आणि हे जे वकिलांचे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आम्ही एक वकील म्हणून आणि वकिलांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही एक सदस्य या रूपाने आम्ही इथं निवडणूक लढत आहे. निवडून आल्यानंतर जे काही प्रश्न निर्माण होतील वकिलांसमोर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि बारला जे काही समस्या आहे त्या समस्याही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी आम्ही हा वकील संघामध्ये उमेदवार म्हणून उभा झालो, निवडणूक लढवत आहे.